आरोपी निदा खान हिचं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे का आणि कुठे करण्यात आला? निदा खान हिचा अर्ज माननीय सत्र न्यायालय नाशिक रोड येथे दाखल करण्यात आलेला आहे अटकपूर्व जामिनाचा. तो न्यायालयापुढे मला वाटतं सोमवारी अंतरिम सुनावणीसाठी निघू शकतो. ती फरार नाही आहे, तिला अटक नाही केलेली अजून किंवा अटक झालेली नाही असं म्हणू. अच्छा, फरार हा शब्द कायद्याने थोडा वेगळा आहे. बरं. तिला गर्भवती असल्याचा दावा केला जातोय, नेमकी काय वस्तू? हो, ती जवळजवळ दुसऱ्या महिन्याची गर्भवती आहे आणि तो पण एक मुद्दा आमचा अटकपूर्व जामिनामध्ये आहे. अच्छा. बाकी आजच्या या केसमध्ये नेमके काय युक्तिवाद करण्यात आले? आज 2 आरोपी हजर केले होते. त्यांना माननीय न्यायालयाने आजपर्यंत पोलीस कस्टडी दिली होती. आज पुन्हा पोलीस कस्टडी मागण्यात आली 5 दिवसाची, परंतु कारण एकच दिलं होतं. मागच्या वेळेस कारण हे होतं की आरोपी रजा मेमन याचा मोबाईल जप्त करायचा, हे एक मुख्य कारण होतं. मग तो मोबाईल मिळाल्यानंतर आज कारण हे आहे की त्या मोबाईलचा पासवर्ड मिळवायचा आहे. तर मग हा प्रश्न पडला की मागील 3 दिवसामध्ये जर पोलीस यंत्रणा पासपोर्ट नाही मिळवू शकली तर पासपोर्ट मिळवण्यासाठी पोलीस कस्टडी देणं योग्य नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे आम्ही म्हटलो की पोलीस यंत्रणेकडे अतिशय तरबेज अशी सायबर टीम आहे, त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मोबाईलचा पासवर्ड न मिळणं म्हणून तपास सांगत थांबणं हे योग्य नाही आहे. तर यांच्या IT टीमकडूनही तो पासवर्ड मिळवू शकतात. हिंदी में एक बार बता दीजिए निदा खान के बारे में क्या? निदा खान के मामले में निदा खान का हमने एंटीसिपेटरी बेल फाइल किया हुआ है. वो सेशंस कोर्ट नासिक रोड में मंडे के दिन निकलेगा. शुरुआत में उस पर इंटरिम बेल पे सुनवाई होगी. निदा खान जहाँ तक हमारी मालूमात है, उनके घर वालों ने जो बताई है, वो अभी प्रेग्नेंट भी है. वो भी एक मुद्दा है उसके मेडिकल ग्राउंड्स का.